भुई भुई ठाव दे या कादंबरीतील जो आपण कथाभाग पाहत आहोत त्या कादंबरीतलं जे विषय विवेचन आहे ते आपण पाहत आहोत। या आधीच्या तासाला आपण पाहिलं की तुका जाधवांनी आपली जमीन देवत्वाच्या नावाखाली रस्त्याच्या रुंदीकरणातून कशी वाचवायची हे त्याला दत्ताच्या महात्म्याच्या वाढत्या आलेखाबरोबर त्याला स्वतःलाही हे जाणवू लागलं। आणि त्याच्या पुढचा भाग आता मी तुम्हाला सांगणार आहे। रामच्या प्रपंचाची धुरा ही आता भानुनानावर पडलेली, रामभाऊच्या। त्याला सक्त मजुरीची शिक्षा झालेली हे आधीच्या तासात झालेले। आणि मग रामच्या संपूर्ण प्रपंचाची पुरी वाट लागून गेली, अख्खं कुटुंब त्याचं उद्ध्वस्त झालं। आणि थोरला भाऊ जो भानुनाना आहे त्याच्यावर या रामभाऊच्या घटनेचा जबरदस्त धक्का बसला, आघात झाला। त्या भानुनानाचं वयही आता वाढत होतं। शरीरात त्याच्या पहिल्यासारखा जोमही राहिला नव्हता। मावळतीचा काळ त्याच्या जीवनातला जणू हाका मारत होता। त्यातच रामच्या कुटुंबावर कोसळलेल्या आपत्तीनं त्याचं काळी चरकून गेलं। आठवडाभराने ते स्वतःला कसे तरी सावरू लागले। कशात तरी मन गुंतवावं म्हणून उसाला पाणी द्यायच्या निमित्तानं ते रानात आले। विहिरी शेजारी अर्ध्या एकराचा तेवढाच तुकडा आता नानांकडे शिल्लक राहिला होता। मुलांची शिक्षण, लग्न, प्रापंचिक सांधजोड करता करता आतापर्यंत 1.5 एकर जमीन गेली होती। थोरल्या वसंताला दुकान टाकून दिलं। धाकट्या विजूचं MA BEd पर्यंत शिक्षण पूर्ण केलं। आता काही त्यांच्या जास्त अडचणी नव्हत्या। घरात 4 पैसे शिल्लक होते। कोणत्याही परिस्थितीत उरलेली जमीन विकायची नाही असं त्यांनी मनाशी पक्क ठरवलं होतं। कारण तसं विकण्याची गरजही नव्हती। तिघा भावांच्या मध्ये म्हणजे भानुनाना, रामभाऊ शेवटचा, भानुनाना मोठले आणि मधला दामूनाना, या तिघाही भावंडांच्या मध्ये भानुनानांकडे एकट्याकडेच किमान अर्धा एकर तरी जमीन उरली होती। त्यांच्या वावराच्या 4ही बाजूंची जमीन प्लॉट पाडून विकली गेली होती। तिथे मोठमोठे कॉम्प्लेक्स उभारले गेले होते। काही कामं चालू होती, काही पूर्ण झाली होती। पूर्वेकडील लक्ष्मण जाधवाने KSD बिल्डर्स अँड डेव्हलपर्सना त्यांचा मळा विकला होता। तिथं त्या बिल्डरांनी मोठमोठे रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स उभे केले होते। विहिरीवर येऊन नानांनी मोटर चालू केली आणि दारं मोडण्यासाठी म्हणजे दारं धरण्यासाठी चेंबरकडे गेले। चेंबरमधून बाहेर पडणारं पाणी पाहून नानांना आश्चर्य वाटलं। एवढं बारीक पाणी असं कसं होईल? अहो, नेहमी पाहतोय तर चेंबूरच्या वर गुडघाभर पाणी उंचीचं पाणी मुसंड्या मारत होतं। मग आज बुळबुळ पाणी का पडायला लागलेले? पाईपात अगोदर साचलेलं पाणी असावं कदाचित। हे सगळी हवा बाहेर पडली की नेहमीसारखा मुसळा कोसळेल अशी नानांनी स्वतःच्या मनाची समजूत घातली। तिथेच बांधाकडे उभे होते, खांद्यावर खोरं घेऊन। नेहमी तर विहिरीहून मोटर चालू करून इथवर पाणी येई आणि ते बदाबदा असं पडायचं। बराच वेळ झाला तरी पाण्याचा जोर काही वाढला नाही। तेव्हा मात्र त्यांनी रागाने खोरे बांधावर आपटले। पाईपच्या फुटव्हॉल्व्हमध्ये काहीतरी कचरा अडकला असेल म्हणून बांधावरून ते विहिरीकडे निघाले। पोहोचली, मोटार बंद केली,
खांद्यावरचा टॉवेल भुईवर टाकला, अंगातला शर्ट आणि बनियन काढून टॉवेलवर ठेवलं. लेंगा उतरला, अंगावर नुसती चड्डी राहिली. विहिरीत उतरले. पोहत पोहत एका हातानं पाईप वाकवत फुटवाल असा वरी उचलला. पाहिला, फारसा काही कचराही नव्हता. थोडस शेवाळ अडकलेलं होतं, पण तेवढ्या अडथळ्यानं पाण्यावर एवढा परिणाम होण्याची शक्यताच नव्हती. ते बाहेर आले. कमरेभोवती टॉवेल गुंडाळून चड्डी काढली. विहिरीत उतरून पुन्हा पिळली. ओली चड्डी पुन्हा परत पिळून घातली. मोटार चालू केली आणि आता किती पाणी येतं याचा पडताळा करण्यासाठी ते पुन्हा चेंबरकडे निघाले. पण पहिल्यासारखं थोडं बुळू बुळू असं छोटंसं पाणी येणारं, त्याच्यामध्ये कसलाच फरक पडला नाही. तेवढंच यायला लागलं, मगासारखंच, गुळण्या मारल्यासारखं. अशा पाण्यानं दिवसभरात एखादी सरी भिजायची शक्यता नव्हती. काय झालं असावं ते विचार करू लागले. पाईप कुठं लीक तर झालं नाही ना, की फुटलाय बरं? नांगरटीवेळी ट्रॅक्टरने एखाद्या खड्ड्याचा दाब पाईपवर रेटला की ती पाईप त्या ठिकाणी नरम पडते. कालांतराने त्या ठिकाणी छिद्र पडतं किंवा चिरकाळाने ते चिर पडते त्याला. तसं झालं असेल की एखादी पाईप जॉईंटवर लीक झाली असेल. पाईपलाईनचे लिकेज शोधायचे तर जमिनीत पाईपलाईन गाडलेल्या ठिकाणीच चेकिंग करावं लागणार होतं. म्हणून ते उसात शिरले. ज्या दिशेनं पाईप गाडली आहे याचा अंदाज घेत त्या दिशेनं परत विहिरीकडे निघाले. ऊस डोक्याच्या वरी वाढलेला होता. ऊसाची ओली पानं गालावर, मानेवर ब्लेडनं कापावं तसं वार करत होती आणि कापलेल्या ठिकाणी खाज येत होती. बरंच अंतर ते चालले तरी लिकेज झालेलं कुठेही काही दिसतच नव्हतं. मग जसजसं ते विहिरीकडे जाऊ लागले तसतसं ते घाबरू लागले. लिकेज नसेल तर मग हे कशानं झालं म्हणायचं. पाईपचा अंदाज घेत घेत तसंच ते विहिरीच्या दिशेनं निघाले आणि मग विहिरी जवळच्या बांधावर पोचता पोचता त्यांना एका ठिकाणी ओल दिसली. ओली जवळ जाताच त्यांचा पाय भस्कन जमिनीत घुसला. ओल वरून थोडीच दिसत असली तरी आतमध्ये बरीच ती जागा व्यापून असते. लगेच त्यांच्या लक्षात आलं. चिखलाच्या रबडीतून पाय उचलून मागे घेत, ओलीचा अंदाज घेत, ओलीपासून काही अंतर ठेवून ते जवळच असणाऱ्या विहिरीकडच्या बांधावर आले. लिकेजचं ठिकाण सापडलं. आता तिथं जमीन उकरायची. लिकेजची जमीन जागा पाहून ज्या ठिकाणी पाईप कापून परत जोडावं लागणार होती, ओली झालेली ही काळी जमीन उकरणं मोठं जिकिरीचं काम. माती चिकट असते. कसरत वाढणार होती. ते मोटार बंद करण्यासाठी पेटीकडे गेले. बंद केली. कमरेवर हात टेकून हताशपणे उसाकडे पाहत राहिले. माती उकरण्यासाठी कोणत्या मजुरास लोणी लावावे? मजुरीला माणसंच मिळत नव्हती. कोण चटकन करंगळीवर उतायला तयार होईल याचा विचार करताच त्यांना जनार्दन आठवला. एक म्हण त्यांनी वापरलेली. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी ते जनार्दनाला घेऊन नाना जमीन उकरत होते. 5 फूट खोलीला पाईप सापडला. पाईप विधभर चिरला होता. हेक्सॉन ब्लेड असते ना, त्या हेक्सॉन ब्लेडनं पाईप कापताना पाईप मधील पाण्याच्या चिरकांड्या ते भिजून ओलं कच्च झाले. चिखलाने रेडबीड होऊन गेले आणि कापलेल्या पाईपच्या ठिकाणी तेवढाच तुकडा तिथे जोडला. सकाळपासून ते दोघं लिकेज काढण्यासाठी झट्या घेत होते. खोदलेला खड्डा बुजवून घेण्या अगोदर त्यांनी मोटार चालू करून आता पाईप मधून व्यवस्थित पाणी पडतंय का याची खात्री करून घेतली. चिखलाने राड झालेले हातपाय धुवून अंगावर नेहमीची कापडं चढवून तंबाखू मळली. दिवसभर झिंगल्यानंतर त्यांचं ते काम पूर्णत्वास केलं. ऊस सुकला होता. पाणी द्यायला आला होता. पाऊस पडल या आशेनं त्या रानाला ऊसाला पाणी पाजायचं राहून गेलं होतं. आता पावसाची वाट पाहण्यापेक्षा उद्यापासून ऊसाला विहिरीचं पाणी देऊ असा विचार करून समाधानाने ते घराकडे निघाले. पेपरमध्ये बातमी आली.
सनस यांना सक्त मजुरी. सातारा प्रतिनिधी दिनांक 10 नोव्हेंबर. शेत जमीन विकण्यास विरोध करणाऱ्या पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या रामभाऊ हरिबा सनस वय वर्ष 47 राहणार बनवडी तालुका कराड या सातारच्या सत्र न्यायालयाने आज 14 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. बातमी वाचायला चालू आहे पेपर. आरोपी रामभाऊ हरिबा सनस हा आपली पत्नी तुळसा वय वर्ष 42 व मुलाबाळासह बनवडी येथे राहत होता. रामभाऊ कर्जबाजारी होता. त्याने वडिलोपार्जित शेत जमीन विकून दुसरी 2 गुंठे बिगर शेती जागा खरेदी केली. नंतर ती खरेदीही विकण्याचा खटाटोप त्याने सुरू केला होता. त्यास त्याची पत्नी तुळसा विरोध करत होती. त्यामुळे त्या दोघा पती पत्नीमध्ये वारंवार भांडणं होत होती. मग 20 जुलै 2004 रोजी पहाटे याच कारणावरून त्यांच्यात कडाक्याचं भांडण झालं. त्यावेळी संमती देत नाही म्हणून रामभाऊने तुळसास मारझोड केली. मग रागाच्या भरात तिने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतलं. गंभीर भाजलेल्या अवस्थेत तिला कराडच्या रुग्णालयात दाखल केला असता मृत्यूपूर्वी जबाबात तिने सत्य घटना कथन केली. नंतर उपचारास तिचं शरीर साथ देईन असं झालं आणि रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. कराड पोलिसांनी रामभाऊ सनस यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून तपासांती न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले. म्हणजे ही बरेच दिवस केस चालल्यानंतर आता हा निकाल लागला आणि त्या निकालाची बातमी ही वर्तमानपत्रावर चालू आहे. पुढे ती बातमी अशी आहे. या खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश औटी यांच्या समोर झाली. यात सरकारतर्फे ॲडव्होकेट कुर्डूकर यांनी 9 साक्षीदार तपासले. त्यातून फारसे काही हाती लागले नाही. मृत तुळसाची मुलगी वैशाली ही प्रत्यक्ष साक्षीदार होती. परंतु तिनेही बचाव पक्षाच्या बाजूने साक्ष दिल्याने रामभाऊ निर्दोष सुटतो की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र मृत्यूपूर्वी जबाब भरीव स्वरूपाचा असून तो ग्राह्य धरल्याने एकमेव पुराव्यावर आरोपीला शिक्षा फरमाविता येते असा दावा करताना ॲडव्होकेट कुर्डूकर यांनी याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे सादर केले. मग न्यायालयाने त्या तुळसाचा मृत्यूपूर्वी जो जबाब होता तो ग्राह्य धरताना मृताची मुलगी वैशाली हिने बचाव पक्षाच्या बाजूने दिलेली साक्ष अस्वीकृत केली आणि त्याच्यामुळे त्याला ही सजा झाली. ही बातमी वर्तमानपत्रावर. मागे आत्महत्या केली तुळसाने याच्यासाठी रामभाऊला जबाबदार धरण्यात येऊन त्याला सजा झाली 14 वर्षाची जन्मठेप कारावास. ही सगळी बातमी आली मध्यरात्रीचा सुमार आहे. बाहेर पाऊस कोसळतोय. टेरेसवरचं पाणी जमिनीवर पडत होतं. त्या ठिकाणी जमिनीला खड्डा पडलेला. तेथे बदबद असा आवाज येत होता. त्या आवाजाने नानांना जाग आली. पावसाचा जोर ओसरत नव्हता. पुन्हा झोप लागेल म्हणून नाना तसेच डोळे मिटून पडले होते. पण त्यांना झोप काही येत नव्हती. पलीकडे इंजिनिअरिंग कॉलेज जवळचा चढ चढताना ट्रक रोरावत होते. ट्रक चढतीला लागल्यानंतर मोठा आवाज जे करतात. हायवेवर टोल झाल्यापासून टोल चुकविण्यासाठी मसूर मार्गे ये जा करणाऱ्या वाहनांची वर्दळ वाढली होती. लेखकाने किती बारीक गोष्टींचं निवेदन केलेलं आहे. हे दिवसा तो आवाज येत नसला तरी रात्रीच्या शांततेत तो आवाज झोपमोड करत असे. जवळच असणाऱ्या रेल्वे स्थानकावर गाडी थांबताना व सुरू होताना वाजवला जाणारा गाडीचा हॉर्न ऐकू यायचा. त्यातच बनवडी कॉर्नर जवळच्या अपार्टमेंटचं काम सुरू होतं. रात्रीच्या वेळी तिथे खिडक्यांसाठी लागणारे लोखंडी बार मशीनने कापले जात होते. त्याचा कर्कश आवाज भुई हदरवून टाकत होता. पावसाचा, वाहनांचा, रेल्वेचा व मशीनचा अशा सर्व आवाजांनी नानांची ही जी झोप आहे ना ती पुन्हा येण्याची आशाच आता मावळून गेली. त्यांनी डोळे उघडून भिंतीवरच्या घड्याळाकडे पाहिलं तर 1 वाजून गेला होता. घड्याळाच्या कडेला एक पाल दबा धरून थांबली होती. पक्ष्याच्या शोधार्थ, भक्ष्याच्या, तिला काहीतरी खायला मिळेल. तिथे एक किडू थांबला असेल.
तिचं पोट फुगीर दिसत होतं. बहुधा तिच्या पोटात अंडे असावीत. त्यांनी भिंतीवरची ती नजर खाली उतरवली. नानांनी पालीकडे जवळच स्वतंत्र अंथरुणावर सुला व वैशाली झोपल्या होत्या. वैशालीने सुलास मिठी मारलेली दोघी गाढ झोपेत होत्या. मंद घोरत होत्या. सुलाला मुलगी नव्हती आणि वैशाली जवळ तिचं आई बाप नव्हतं. वैशाली ही रामभाऊची मुलगी ना. आईनं जाळून घेतलं आणि बाप तुरुंगात. नानांना त्या दोघींकडे पाहून समाधान वाटलं. पोरकी झालेली पोर कशी सांभाळायची, कशी वाढवायची, नानांपुढे मोठं संकट आवासून उभं होतं. सुला या पोरांना सांभाळायला तयार होईल, आपलंसं करेल का, ती सांभाळेल का? थोरले चुलते म्हणून नानांची ही जबाबदारी आता त्यांना उचलावं लागणार होती. सुलाला हे कसं सांगायचं आणि सांगितलं ती तयार होईल का? तिनं झिडकारून लावलं तर काय करायचं? त्या कठीण दिवसात त्यांना ही चिंता लागून राहिली. या ओझ्यानं चिनून गेले होते. दिलपाला कसा उभा करायचा? दिलीप आणि वैशाली ही दोन रामभाऊची मुलं. वैशालीच्या लग्नाचं काय करायचं ह्या सगळ्या काळजीनं नाना अगदी वाकून गेले होते. त्यासाठी त्यांना सुलाची साथ पाहिजे होती, आपल्या पत्नीची. तुळसा जिवंत होती तोवर सुलाचं आणि तिचं कधीच पटलं नव्हतं आणि त्यामुळे तर नानावर दडपण अधिकच वाढलं होतं. तिरसट स्वभावाचीच होती तुळसा. आयुष्यभर तिनं कुणाशीच पटवून घेतलं नाही. नेहमीची भांडणं, कुत्र्या कोंबड्यावरून, शेरडा करडावरून, पोरावरून, कशावरूनही भांडणत राहील. जिवंत असेपर्यंत तिनं माणसात माणूस येऊ दिलं नाही. शेवटपर्यंत तिरसटपणा करत राहिली आणि तिरसटपणातच गेली. पण सुलानं दोन्ही पोरं वट्यात घेतली आणि नाना एकदम तणाव विरहित झाले. माणसाची एक छोटीशी कृती ताण हलका करते, मनावरचं सगळं दडपण बाजूला सारून मोकळं ढाकळं करून टाकते. तुळसानं पेटवून घेतलं तेव्हापासून सुलानं या दोन्ही पोरात आणि पोटच्या पोरात कसलाच भेद केला नाही. पोटच्या पोरापेक्षा काकणभर जास्तच तिनं माया पुरवली. तेव्हापासून वैशाली तिच्या पुढ्यात झोपते. दिलपा दुसऱ्या बेडमध्ये विजूजवळ झोपतो. झोपलेल्या सुलाकडे नाना अपार जिव्हाळ्याने पाहत होते. ते मनामध्ये म्हणत होते, सुले, मानलं बर का तुला? त्या रात्री तू हळूच म्हणालीस, आजपासून तुम्ही जरा बाजूला झोपत चला, मला वैशालीला पुढ्यात घेऊन झोपावं लागल. पोर लई घाबरली. मदतीसाठी ओरडणारी पेटती आय तिनं डोळ्यानं पाहिली. हबकलीये पोरगी. हे सगळं ती जेव्हा बोलते ना सुला, तेव्हा नाना म्हणतात, तवाच तू जिंकलीस सुले. दुसऱ्याची पोर अशी सांभाळायला काळीज लई मोठं लागतं. कुणाचं बी काम नव्हती. लई मोठ्या संकटातनं सोडवलं बाय तुम्हाला. 4 माणसात बसा उठायला जागा ठेवलीस. बायको म्हणून तू लई भारी. तुझी सर कुणालाच नाही, तोडच नाही तुला. खरंच सुले, मानलं आपण तुला. डोळे मिटले तरी लगेच झोप येते असे नाही. त्यात बाहेर कोसळणारा पाऊस. हे सुलाजवळ आज ही झोप म्हणजे तुळसानं पेटून घेतलं तेव्हापासून ही तिची मुलगी सुला त्या मुलीला जवळ घेऊन झोपते. आता ह्यांची सगळी जबाबदारी नानाला उचलावं लागणार आहे आणि त्याच्यासाठी पत्नीचं खूप मोठं सहकार्य नानांना हवं होतं आणि त्या पत्नीनं त्याच रीतीनं दिलेलं आहे. आणि म्हणून
नानांना तिचं खूप कौतुक वाटतं. हे झोपल्या झोपल्या त्या सुलाच्या पोटशी झोपलेल्या रामभाऊच्या मुलीला बघून हे नानांना मनाशी विचार येतात आणि त्यांना सगळं पाठीमागचं आठवतं. आणि नाना लगेच डोळे मिटले तरी लगेच झोप येत नाही. त्यात बरेच बाहेर कोसळणारा पाऊस आहे, मशीन, रेल्वे, ट्रकांचे आवाज, विचारांचे तरंग नानाच्या डोक्यात तरळत होते. बऱ्याच वेळा विपरीत घटना घडतात. घटना विसरण्यासारख्या नसल्या तरी त्या विसराव्या लागतात, हे लक्षात ठेव. ही एक एक विधान आहेत, ही मनाच्या खोल गर्तेत जाऊन मानवी मनावर काही प्रभाव टाकतात. काय म्हणतात ते बघा, बऱ्याच वेळा विपरीत घटना घडतात. त्या घटना विसरण्यासारख्या नसल्या तरी विसराव्या लागतात. त्यातूनच मार्ग काढावा लागतो. रामच्या घराची तर पुरी वाट लागली, पण हातपाय गाळून जमणार नव्हतं. मार्ग नानांनाच काढावा लागणार होता. जोडीला दामूअण्णा होते, कौशल्यही आहे, हाताशी आलेली पोरं आहेत, सगळ्यांचा आधार आहे त्यांना, कुणाची आडकाठी नाही. नाना ठरवतील त्यास पाठिंबा देतात पोरं. पहिल्यांदाच देवानं परीक्षा पाहायची ठरवल्यासारखं प्रसंग आला. पोलिसांनी साक्ष द्यायला वैशालीला व दिलपाला बोलावलं. पोरगी भेदरलेली. हे घडलेलं सगळं सांगतायत ना. पोरं विचारात होती साक्ष देताना कोणाची बाजू घ्यायची, मेलेल्या आईची की कस्टडीत खितपत पडलेल्या बापाची. आई खास्त स्वभावाची, तिच्या आतताई स्वभावाने गेली असं म्हणून बापाची शिक्षा कमी करायची की बापच तिच्या मृत्यूस कारणीभूत आहे म्हणून बापाला कठोर शिक्षा भोगायला लावायची. ही द्विधा मनस्थिती त्या लहान मुलांच्या. कोणी जरी चुकलं असलं तरी शिक्षा पोरासनीच भोगावी लागत होती. बघा, बाप चुको अथवा आई चुको, शिक्षा मात्र मुलांना आहे. उरलेल्याला शिक्षा झाल्यानं गेलेली व्यक्ती परत येणार नव्हती. पोरांना नानांनी समजावून सांगितलं, बापाच्या विरोधात बोलू नका, आईच तिरसट होती म्हणा. पोरांनी असा जबाब दिला तरी तुळसानं डोळं मिटण्यापूर्वी पोलिसांना दिलेला जबाब नडला आणि रामची सुटका झाली नाही. बघा, नानांनी त्या मुलांना समजावून सांगितलं, त्यांनी तसंच केलं. ह्या नुसत्या या कादंबरीतल्या घटना किंवा कादंबरीतलंच केवळ वर्णन नाही, तर आपल्या सुद्धा मानवी जीवनाला एक सकारात्मक उपदेश तो आहे. गेलेली माणसं परत येत नसतात. उरलेल्या माणसाचा दोष आहे की नाही याच्याही पेक्षा तो माणूस या मुलांसाठी आज किती आवश्यक आहे हे महत्वाचं. आणि म्हणून पोरांच्या मामाकडे जबाबदारी सोपवण्यात काही अर्थ नव्हता. नाना म्हणू लागले, ते टिकून सुद्धा घेत नव्हते. मग दामूअण्णा बरोबर बसून त्यांनी ठरवलं, राम कधी सुटायचा तवा सुटू दे. दामूअण्णा म्हणजे भानू नानाचा 2 नंबरचा भाऊ, 3 नंबरचा राम भाऊ, जो की जेलमध्ये, ज्याची पत्नी तुळसा आता आत्महत्या केलेली. राम कधी सुटायचा तवा सुटू दे, ते दामूअण्णाला म्हणतात. आता आपण आपलं काम करत राहू. पोरीच्या नावे असणारी 2 गुंठ्यापैकी 1 गुंठा विकू, त्यावर उभं असणारं पत्र्याचं निम्म घरही विकू. त्या पैशातून पोरीचं लग्न आणि पोराच्या पोटाचं काहीतरी बघू. तेवढ्यात सगळं भागणार नाही, पण जिथं कमी पडल तिथं आपण हातभार लावू. आणि नानाच्या या मतात दामूची कसलीच आडकाठी नव्हती. ह्या साध्या सांगण्यातून एक गोष्ट लक्षात येते का तुमच्या, यांच्याकडं 4-4, 5-5, 10-10 एकर असलेल्या जमिनी ही माणसं आता 1-2 गुंठ्यावर आलेली. भुई ठाव देत नाही. बघा, भुई ठाव दे हे ते. आणि म्हणून ही 1 गुंठा जमीन आता विकायची, मुलाच्या काही पोटा पाण्याचं बघायचं, मुलीचं लग्न करायचं रामभाऊच्या. पुन्हा झालं ते कमी झालं की काय म्हणून ज्या 2 गुंठ्यासाठी तुळसाने जीव गमावला ते 2 गुंठे परत मिळावेत म्हणून तुरुंगात असणाऱ्या रामवर व दिलपावर दिवाणी दावा दाखल झाला. बघा, त्याची नोटरी अगोदरच झालेली होती.
त्यात सर्व स्पष्ट लिहिलं होतं, केवळ 6 महिन्यांसाठी ते 2 गुंठ रामच्या नावावर राहणार आहे. त्यानंतर ते लोक कायदेशीर मालक होणार होते. ती केस लढवून ते 2 गुंठे आपणास लाभतील ही भोळी आशा अण्णा व नानांनी सोडून दिली. त्या 2 गुंठ्यासाठी 8-10 मोठ्या लोकांशी पंगा घेणं त्यांना परवडणार नव्हतं. बघा, धनदांडग्यांशी सरकार दरबारी काळ्या कभेन्न गोष्टी करून आपल्या संपूर्ण जायदाती, जमिनी, संपत्ती घशात घालणाऱ्या धनदांडग्यांशी, बलदंडांशी, गुंडांशी आपण लढू शकत नाही हे सामान्य गरिबीत खितपत पडलेली माणसं ओळखत असतात आणि ते भानुनानानं ओळखलं. उपजत शहाणपण वापरून त्यांनी त्या 2 गुंठे जमिनीवर पाणी सोडायचं ठरवलं. एका गुंठ्याच्या पैशातच जे काही करायचं ते करायचं, कमी पडलं तर ते आपण भरायचं, असं भानुनाना दामू अण्णाशी चर्चा करून ठरवलं आणि त्यांनी हे सगळं ठरवून या रामभाऊच्या मुलांचं सुद्धा आपणच करायचं. राम कधी सुटेल तेव्हा सुटेल, पण आपण तोपर्यंत त्याच्या जीवनाची, त्याच्या मुलाबाळाची, त्याची सर्वस्वी जबाबदारी वाहिली पाहिजे, असा शब्द दामू अण्णांना देतो आणि हे दोघं भाऊ विचार करतात. आणि मग इथून पुढचा जो कथा भाग आहे तो मी तुम्हाला उद्याच्या तासात सांगतो. ठीक आहे.